नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण ब्रायडल ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत आणि आज आपण स्टोन चेन कशी फिक्स करायची ते बघणार आहोत. तर ब्लाऊजची डिझाईन खूप ब्रायडल आहे, त्यामुळं खूप सगळं पूर्ण व्हिडिओ मी करू शकत नाही. 1-2 तासाचा व्हिडिओ होणार आहे. तेवढा जो वेळ आहे तो कोण व्हिडिओ बघत नाही, त्यामुळे छोट्या पार्टमध्ये मी हे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आरी एम्ब्रॉयडरी रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो, क्लासेस घेऊन येत असतो. आरी क्लासची प्लेलिस्ट आहे, तुम्ही माझ्या चॅनलच्या नावावरती क्लिक करून बघू शकता. फ्री आरी क्लासची जी प्लेलिस्ट आहे ती तुम्हाला मिळून जाईल. तसेच जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत त्याची लिंक जी आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर स्टोन चेन जे आपण फिक्स करतो ते करताना काहीजण कसं करतात की ग्लू लावून घेतात, त्यानंतर ती चेन जी आहे ते फिक्स करतात. पण आपण असं करत नाही, कारण ज्यावेळी आपण ग्लू लावतो त्यावेळी जी निडल असते ती निडल त्यामधून पास होत नाही. त्यामुळं जे आहे ते आता मी थ्रेडनंच तुम्हाला करून दाखवणार आहे की थ्रेडनं कशी फिक्स करायची नाही, अगदी फिनिशिंगमध्ये छान फिक्स होते. त्यानंतर जे आहे ते आपल्याला शुगर बीटची लाईन करायची आहे. तर ही जी डिझाईन आहे ती खूप मोठी ब्रायडल डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. अजून पूर्ण व्हायची आहे. पूर्ण व्हिडिओ जर बनवायचा झाला तर खूप मोठी जे आहे तो व्हिडिओ होणार आहे, खूप मोठा व्हिडिओ होणार आहे. 1 तासाचा 1.5 तासाचा व्हिडिओ होईल. तेवढा वेळ जो आहे तो घालून कोण बघत नाही सहसा. त्यामुळं जे आहे ते आपण छोट्या पार्टमध्ये या ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत. हे स्लीवची डिझाईन सुरू आहे. आणखी त्यानंतर आपण तुम्हाला दाखवणार आहे एक स्लीवची आहे ते पूर्ण झालेलं आहे. आणखी त्यानंतर आपण नेकची डिझाईन आणि त्यानंतर पॅच पण बघणार आहे लटकनची, आणखी लटकनही बघणार आहे. तर माझे जे व्हिडिओ आहेत ते जे खूप प्रेम तुमचं सगळ्यांचं मिळत आहे त्यासाठी सगळ्यांचे आभार मानते. तर इथं बघू शकता मी पॉलिस्टर थ्रेड घेतलेले आहे. निडल जी आहे ती 1 तारची निडल घेतलेली आहे. तर आपल्याला एका बाजूनी जे आहे ते स्टिच करत यायचं आहे, अगदी जसं आपण झिगझॅग स्टिच करतो त्याप्रमाणे. तर इथं आपल्याला या बाजूने एकदा स्टिच करायचं आहे, त्यानंतर परत आपल्याला अलीकडे येऊन परत या बाजूने स्टिच करायचं आहे. आपल्याला झिगझॅग टाईप असं हे स्टिच करत यायचं आहे आणि स्टोन चेन जी आहे ती फिक्स करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी ज्या पद्धतीनं करत आहे त्याच पद्धतीनं आपल्याला इथं स्टोन चेन जी आहे ती फिक्स करून घ्यायची आहे. तर या डिझाईन्समध्ये जे आहेत ते चेक्स वर्क आहे. या चेक्समध्ये खाली जे आहेत ते मी इथं मनी घातलेले आहेत. वरती जे चेक्स आहेत ते चेक्स मोठे आहेत, त्यामध्ये बुट्टा टाकणार आहे थोडासा मीडियम आकाराचा. त्यानंतर खाली अगदी ब्रॉड अशी बॉर्डर आहे. त्यानंतर त्याला लटकन आहेत. नेकची डिझाईन ही खूप सुंदर आहे. त्यानंतर त्याला पॅचेस आहेत, जे लटकनचे पॅच असतात ते पॅचही या डिझाईनमध्ये बनवणार आहे. तर सगळे व्हिडिओ जे आहेत ते छोट्या पार्टमध्ये मी बनवणार आहे, तुम्हाला कळावं समजावं म्हणून. आणखी हे चेक्स कसे पाडायचे, चेक्स कसे डिझाईन बनवायचे, ते कसं ट्रेसिंग करायचं त्याचाही व्हिडिओ आहे अवेलेबल, तोही तुम्ही बघू शकता. जवळपास 300च्या वर व्हिडिओ माझे अवेलेबल आहेत चॅनलवरती. सगळे व्हिडिओ व्हॅल्युएबल आहेत. सगळ्या व्हिडिओमधून काही ना काहीतरी आपल्याला शिकायला मिळणार आहे. तुमचे खूप जणांचे कमेंट येत राहतात की खूप उपयोगी पडलं, लटकनचे जे मी ट्रिक्स सांगितलेले आहेत ते खूप उपयोगी पडले लोकांना. खूप त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळं ते खूप तुम्ही छान कमेंट माझ्यासाठी करता, त्यासाठीही धन्यवाद. तर अशा छोट्या पार्टमध्ये मी हे व्हिडिओ बनवणार आहे, कारण तुम्हाला उपयोगी पडावं म्हणून. तर तुम्ही इथं बघू शकता मी चेन कशा प्रकारे फिक्स केलेली आहे. खूप जी सोपी टेक्निक आहे, आपल्याला ग्लू इथं लावायचं नाही आहे. खूप जण यामध्ये चूक करतात की आधी चिटकवून घेतात. तर असं केल्यामुळं काय होतं की जी निडल आहे ती निडल पास होत नाही आणि आपल्याला खूप वेळ लागतो स्टोन चेन फिक्स करायला. तर अशा पद्धतीनं आपण ज्यावेळी फिक्स करतो त्यावेळी अगदी सहसा सोप्या पद्धतीनं आपण फास्टमध्ये जे आपली चेन आहे ते आपण लावू शकतो. तर आणखी आपल्याला काही शंका असतील आरी एम्ब्रॉयडरीबद्दल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, किंवा आणखी कोणता व्हिडिओ आपल्याला हवा असेल बनवून, आपल्याला येत नसेल तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. तर इथं आपण वर्क करताना पॉलिस्टर थ्रेडच वापरायची आहे. 100% पॉलिस्टरवरती जर लिहिलं असेल तरीही त्यामध्ये कॉटन मिक्स असतो, त्यामुळे ते तुम्ही चेक करू शकता. निडल्स हे जे आहेत ते आर्टिस्टचे निडल आहेत माझ्याकडे जे आहेत ते. तर निडलही तुम्ही खूप जे आर्टिस्टचे निडल असतात ते वापरू शकता. त्यामध्ये
ते तासलेले असतात, त्यामुळं वर्क जे आहे ते फास्ट होतं. जर बिगिनर असाल तुम्ही तर तुमच्यासाठी मी सांगते. आणि 7 ते 8 नंबरची निडल तुम्ही वापरू शकता, कारण ते बिगिनरसाठी खूप उपयोगी ठरते. तर 7-8 नंबरची निडल तुम्ही आरामात यूज करू शकता. 9-10 नंबरची जी निडल असते ती थोडीशी नाजूक असते. जरदोजीसाठी त्याचा वापर तुम्ही करू शकता. तर आर्टिस्टची निडल तुम्ही यूज करू शकता. पॉलिस्टर थ्रेड यूज करू शकता. त्यामुळे वर्क जे आहे ते आरामात होणार आहे, आणखी फास्ट होणार आहे. त्यानंतर हे वर्क करत असताना तुम्हाला जे आहे ते मटेरियल आपण इथं बघू शकतो. शुगर बीट्स वापरलेले आहेत, त्यानंतर स्टोन चेन वापरलेले आहे, त्यानंतर त्यामध्ये मी 2 mm मणी वापरलेले आहेत. कुंदनचा वापर केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे पूर्ण डिटेल्स. बुट्टा वर्कचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो बुट्टा वर्कचा असणार आहे. त्यानंतर ब्रॉड जी मी बॉर्डर केलेली आहे या ब्लाऊजची तेही तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही इथं बघू शकता, मी आपल्याला दाखवते की कशा पद्धतीनं मी हे जे ब्लाऊज आहे ते केलेलं आहे. तर या पद्धतीनं जे आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर याच्यावरती जे आहे ती शुगर बीटची एक लाईन येणार आहे. त्यानंतर आपलं जे हे वर्क आहे ते फिनिशिंगमध्ये दिसणार आहे. तर आपल्याला स्लीव्ज दाखवते मी, जी पूर्ण झालेली आहे. आधीची एक जी स्लीव्ज आहे ते इथं बघू शकता तुम्ही. हे स्लीव्ज पूर्ण झालेले आहे. तर त्यामध्ये मी बुट्टा जो आहे तो बुट्टा टाकलेला आहे. आणखी खाली बॉर्डर तुम्ही बघू शकता, ब्रॉड अशी खाली बॉर्डर आहे, मध्ये स्टोन चेन आहे. ही सगळी जी पूर्ण डिझाईन आहे ती सगळी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण खूप जणांना याचा फायदा होत आहे. आणखी लोकांना याचा